हॅलो फ्रेंड्स, ब्राईट फ्युचर क्लासेस आपल्या या फेवरेट यूट्यूब चॅनलवर मी प्राध्यापक मुकुंदा माळी सर आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इयत्ता 6वीच्या टेक्स्टबुक मधील लेसन नंबर 1.2 द क्रो अँड द स्नेक या स्टोरीची मित्रांनो एक्सरसाइज अभ्यासणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच अभ्यासा. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. द क्रो अँड द स्नेक आपल्या एक्सरसाइज मधील क्वेश्चन नंबर सी बघूया. आयडेंटिफाय द टाइप ऑफ द स्टोरी. आपल्याला या क्वेश्चन मध्ये या स्टोरीचा टाइप प्रकार मित्रांनो ओळखायचा आहे. या ठिकाणी 3 प्रकार आपल्याला दिलेले आहेत. फॅन्टॅसी, अ स्टोरी विथ फेरी अँड मॅजिक. फेबल, अ स्टोरी इन विच कॅरेक्टर्स आर एनिमल्स अँड दे ऍक्ट लाईक ह्युमन्स. फॅक्च्युअल, अ स्टोरी रिलेटेड टू टुडेज लाईफ एक्सपिरियन्स. मित्रांनो, गोष्टींचे 3 प्रकार या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. पहिला प्रकार दिला आहे फॅन्टॅसी, ज्याच्यामध्ये परी आणि जादूशी संबंधित गोष्टी असतात. दुसरा आपल्याला दिला आहे फेबल, म्हणजे नीतिकथा, ज्यामध्ये कॅरेक्टर जे आहेत ते प्राणी असतात आणि ते माणसासारखे कृती करत असतात. तिसरा प्रकार दिला आहे फॅक्च्युअल, म्हणजे आताच्या काळातला असणारा फॅक्टला संबंधित असणारा, ते सत्यकथा त्याला म्हणता येईल आपल्याला. अ स्टोरी रिलेटेड टू टुडेज लाईफ एक्सपिरियन्सेस, आजचे जे आपल्या जीवनाचे अनुभव आहेत त्याच्याशी संबंधित असणारी गोष्ट. तर मित्रांनो, आपण द क्रो अँड द स्नेक ही गोष्ट अभ्यासलेली आहे. तर त्यावरून आपल्या सगळ्यांना या गोष्टीचा आन्सर मित्रांनो मिळाला असेल. तर आपली ही जी स्टोरी आहे ही एक फेबल मित्रांनो आहे. म्हणजे आपला आन्सर असेल द स्टोरी इज अ फेबल. या प्रकारे मित्रांनो आपण हे आन्सर लिहिणार आहोत. बघूया आपला नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर डी. हु सेड टू हुम, कोण कोणाला म्हणालं. हा चार्ट मित्रांनो या ठिकाणी आपण कंप्लीट करणार आहोत. तो पुढील प्रकारे असेल बघा. फर्स्ट सेंटेन्स आपल्याला दिलेला आहे, आय विल सून थिंक ऑफ समथिंग. मी लवकरच काहीतरी विचार करेल. या प्रकारे मित्रांनो आपलं हे पहिलं वाक्य दिलेलं आहे. तर हे वाक्य बघा, हु सेड कोण म्हणालं. द क्लेवर क्रो, तो हुशार कावडा मित्रांनो म्हणाला. कोणाला म्हणाला? हिज वाईफ, म्हणजे लेडी क्रोला मित्रांनो तो म्हणाला, त्याच्या वाईफला म्हणाला. नेक्स्ट सेंटेन्स आहे आपलं, इट हॅज बिकम डेंजरस टू स्टे हेअर. इथे राहणे आता धोकादायक झालेलं आहे. या प्रकारे मित्रांनो आपलं हे वाक्य ते कोणी म्हटलंय? वाईफ क्रो किंवा लेडी क्रो टू हर हजबंड, तिच्या हजबंडला म्हणालेली आहे. या प्रकारे हु सेड टू हुम ही ऍक्टिव्हिटी मित्रांनो आपल्याला कंप्लीट करायची आहे. बघूया नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर ई. Arrange the following sentences in proper order by putting numbers in the given boxes. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 5 वाक्य दिलेले आहेत. आपल्या स्टोरीशी संबंधित असणारे जे जंबल सेंटेन्स आपल्याला दिले आहेत त्यांना आपल्याला योग्य क्रमानुसार लावायचं आहे. आणि त्यांचे क्रमांक लिहिण्यासाठी पुढे आपल्याला हे बॉक्स दिले मित्रांनो आहेत, यामध्ये आपण त्यांचे नंबर लिहिणार आहोत. बघा, स्टोरी मित्रांनो आपण चांगल्या प्रकारे अभ्यासलेली आहे. आपल्याला सुरुवात करता येईल बघा या प्रकारे. द क्रो फॅमिली वॉज लिव्हिंग ऑन अ बनियान ट्री. कावळ्याचे कुटुंब हे राहत होतं बनियान ट्रीवर. हे आपलं मित्रांनो फर्स्ट वाक्य असेल. त्यानंतर सेकंड वाक्य असेल बघा आपलं, द कोब्रा एट द क्रोज लिटल वन्स. त्या कावळ्यांच्या पिल्लांना कोणी खाल्लं? कोब्राने खाल्लं. त्यानंतर तिसरं वाक्य असेल आपलं, द क्रो मेड अ प्लॅन. कावळ्याने एक प्लॅन बनवला. द क्रो स्टोल द ब्रेसलेट. कावळ्याने एक ब्रेसलेट चोरलं. हे 4 नंबरला येईल. लास्टला आपलं वाक्य येईल, द गार्ड्स चेस्ड अवे द कोब्रा. या प्रकारे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी या वाक्यांना अरेंज करायचं आहे. ओके, तर मित्रांनो चला पुढच्या प्रश्नाकडे जाण्याच्या आधी सर्वांनी पटापट व्हिडिओला लाईक करून शेअर करून द्या. आणि आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. बघूया नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर एफ. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. त्यातला आपला पहिला प्रश्न मित्रांनो आहे, व्हॉट डिड द क्रोज डिसाइड. कावळ्यांनी काय ठरवलं? तर आपला आन्सर मित्रांनो या प्रकारे असेल, द क्रोज डिसाइडेड टू मेक अ क्लेवर प्लॅन टू गेट रीड ऑफ द विक्ड कोब्रा. दुसरा प्रश्न आहे आपला, व्हाय डिड द सर्वंट स्क्रीम लाऊडली. तो सर्वंट म्हणजे तो नोकर जोराने का किंचाळला? तर याचं मित्रांनो आन्सर असेल आपलं, द सर्वंट स्क्रीम लाऊडली बिकॉज ही सॉ अ क्रो फ्लाइंग अवे विथ द क्वीन्स प्रिसियस ब्रेसलेट. या प्रकारे या प्रश्नांचे आन्सर मित्रांनो आपण लिहिणार आहोत.
बघूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. इफ यू वर अमॉंग द गार्ड्स व्हॉट वुड यू हॅव डन. मित्रांनो हा आपला पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन दिलेला आहे. जर समजा तुम्ही त्या गार्डच्या जागेवर राहिला असाल तर व्हॉट वुड यू हॅव डन, तुम्ही काय केलं असतं. तर बघा आपण या ठिकाणी आन्सर लिहिणार आहोत. इफ आय वर अमॉंग द गार्ड्स आय वुड हॅव चेस्ड द क्रो टू रिकवर द ब्रेसलेट अँड केअरफुली रिमूव्ह द स्नेक फ्रॉम द हॉलो ऑफ द ट्री विदाउट हार्मिंग इट. या प्रकारे आपल्याला या क्वेश्चनचं मित्रांनो आन्सर देता येईल. त्यानंतर आपला चौथा प्रश्न बघा. व्हॉट विल यू डू इफ यू स्पॉट अ स्नेक इनसाइड युअर हाऊस. हा पण मित्रांनो आपला पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहे. समजा जर आपण आपल्या घरामध्ये आपल्याला साप जर दिसला तर आपल्याला जर साप आपल्या घरात मिळाला तर व्हॉट विल यू डू, आपण काय केलं, आपण काय कराल, तुम्ही काय कराल या ठिकाणी. तर बघा आपण आन्सर लिहूया या प्रकारे. इफ आय स्पॉट अ स्नेक इनसाइड माय हाऊस आय विल नॉट पॅनिक ऑर ट्राय टू किल इट. बघा जर आपल्याला साप मिळाला मित्रांनो आपल्या घरात दिसला तर आपण त्याला मारण्याचा प्रयत्न करणार नाही किंवा आपण पॅनिक होणार नाहीत. आय विल इमिडिएटली कॉल अ स्नेक कॅप्चर. आपण स्नेक कॅप्चरला मित्रांनो, जो स्नेक कॅप्चर असतो म्हणजे आपलं जे सर्पमित्र असतात आपण त्यांना ताबडतोब कॉल करूया टू रेस्क्यू अँड रिअलाइज इट सेफली इन टू नेचर. त्याला पकडण्यासाठी, रेस्क्यू करण्यासाठी त्या ठिकाणाहून आणि त्याला निसर्गामध्ये सुरक्षितपणे सोडण्यासाठी आपण सर्पमित्राला कॉल करणार आहोत. या प्रकारे आपण या ठिकाणी हा क्वेश्चन नंबर 4 मित्रांनो लिहिणार आहोत. बघूया आपला नेक्स्ट क्वेश्चन नंबर जी. रिअरेंज गिवन लेटर्स अँड मेक मिनिंगफुल वर्ड्स फ्रॉम इट. मित्रांनो आपल्याला या ठिकाणी काही लेटर्स दिले आहेत, त्यांना रिअरेंज करून त्यांच्यापासून आपल्याला मिनिंगफुल वर्ड या ठिकाणी बनवायचे आहेत. एक एक्झाम्पल या ठिकाणी दिले बघा. प्रिपेअर्ड हा शब्द या ठिकाणी तयार होतो या दिलेल्या लेटर्स पासून. या प्रकारे पुढील दिलेल्या लेटर्स पासून आपल्याला शब्द मित्रांनो बनवायचे आहेत. पहिला शब्द आपला तयार होतो बघा रिच, नंतर आपला शब्द तयार होतो इन्स्टंटली, नंतर हॉलो, वीक, चिल्ड्रन आणि वॉचिंग. या प्रकारे या लेटर्स पासून आपल्याला मित्रांनो मिनिंगफुल वर्ड्स हे बनवायची आहेत. बघूया आपला पुढील क्वेश्चन नंबर एच. सिलेक्ट अँड राईट द अपोजिट वर्ड्स फ्रॉम द गिवन बॉक्स. या बॉक्समध्ये आपल्याला मित्रांनो काही शब्द दिले आहेत आणि आपला दिलेला पुढील चार्ट आपण कंप्लीट करणार आहोत. अपोजिट वर्ड्स. अपोजिट वर्ड्स मीन्स मित्रांनो विरुद्धार्थाचे शब्द या ठिकाणी आपल्याला फिल करायचे आहेत. बघा डल साठी असेल क्लेवर, स्टेप साठी डेंजरस, विन लॉस्ट, स्लोली स्विफ्टली, लॉस्ट हाउंड आणि काइंड साठी असेल मित्रांनो वीट. या प्रकारे आपले अपोजिट वर्ड्स या ठिकाणी आपण लिहिणार आहोत. मित्रांनो हे शब्द चांगल्या प्रकारे पाठ करा, लक्षात घ्यायचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. राईट द डिस्क्रायबिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग नाउन्स फ्रॉम द स्टोरी. आपल्याला या ठिकाणी दिलेल्या नावांना, नाउन साठी डिस्क्रायबिंग वर्ड्स, मित्रांनो डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजे ऍडजेक्टिव्ह शोधायचे आहेत जे आपल्या स्टोरीमध्ये दिलेले आहेत. बघा नेस्ट साठी असेल आपला ब्युटिफुल नेस्ट, क्रो साठी असेल क्लेवर क्रो, प्रेसियस ब्रेसलेट आणि वीक कोब्रा. या प्रकारे हे ऍडजेक्टिव्ह म्हणजे डिस्क्रायबिंग वर्ड्स आपल्याला स्टोरी मधून मित्रांनो लिहायची आहेत. ओके, सगळ्यांना हा प्रश्न मित्रांनो चांगल्या प्रकारे समजला असेल. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रिपेअर अ चार्ट ॲज फॉलोइंग अँड डिस्प्ले इट इन द क्लासरूम. आपल्याला मित्रांनो पुढील चार्ट कंप्लीट करायचा आहे आपल्या क्लासरूम मध्ये डिस्प्ले करण्यासाठी. तर हा चार्ट आपण या प्रकारे कंप्लीट करूया. बघा या ठिकाणी 3 कॉलम दिले आहेत. ॲनिमल ऑर बर्ड्स, देअर होम्स, त्यांचं घर काय म्हटलं जातं, त्यानंतर यंग वन्स, त्यांच्या पिल्लांना काय म्हणतात. बघा हेनचे मित्रांनो जो घर असतं त्याला आपण म्हणतो कॉक किंवा पोल्ट्री कॉक पण म्हणता येईल. त्यांच्या पिल्लांना आपण म्हणतो चिक किंवा चिकन. डॉगचं मित्रांनो जे घर असतं त्याला म्हणतात केनल, त्याच्या पिल्लांना पप किंवा पप्पी. काऊ मित्रांनो असते बघा शेड मध्ये राहत असते शेड, आणि काऊच्या पिल्लाला म्हणतात काव. फिश मित्रांनो फिश असतो वॉटर मध्ये, माशांच्या पिल्लाला म्हणतात फ्राय किंवा फिंगरलिंग. त्यानंतर मित्रांनो बघा बर्ड राहतो बघा नेस्ट मध्ये, त्याच्या घराला आपण म्हणतो नेस्ट, तर त्यांच्या पिल्लांना म्हटलं तर नेस्टलिंग किंवा चिक. या प्रकारे हा चार्ट मित्रांनो आपण कंप्लीट करणार आहोत. बघूया पुढील प्रश्न क्रमांक के. कंप्लीट द स्टोरी युजिंग द वर्ड्स इन द ब्रॅकेट, गिव्ह इट अ सुटेबल टायटल
अँड राईट इट्स मोरल. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक छोटीशी गोष्ट दिलेली आहे. ही गोष्ट आपण कंप्लीट करणार आहोत. या ब्रॅकेटमध्ये दिलेल्या शब्दांचा वापर करून या गोष्टीसाठी आपल्याला एक टायटल लिहायचं आहे. गोष्टीचं नाव आपण लिहिणार आहोत आणि शेवटी आपल्याला या गोष्टीमधून काय शिकायला मिळालं, मोरल ऑफ द स्टोरी आपल्याला शेवटी लिहायचं असणार आहे. या प्रकारे ही गोष्ट मित्रांनो आपल्याला करायची आहे. बघूया ही गोष्ट आपली कशी असेल. तर आपण या गोष्टीसाठी टायटल घेतलेला आहे द क्लेवर एलिफंट्स, हुशार हत्ती. तर बघा स्टोरी मित्रांनो या प्रकारे आपली असेल. वन डे अ हर्ड ऑफ एलिफंट्स वॉज क्रॉसिंग अ रिव्हर. एके दिवशी एक हत्तींचा कळप हा नदी ओलांडत होता. द रिव्हर वॉज फ्लडेड विथ मड अँड वॉटर. नदीला बघा पूर आलेला होता, चिखलाचा आणि पाण्याचा पूर आलेला होता. टन 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 बघा हा आवाज आहे हत्तींचा. सडनली द हेड एलिफंट ट्रम्पेटेड लाऊडली टू लेट हिज हार्ट नो दॅट देअर वॉज फ्लड. पूर आलेला आहे हे आपल्या कळपाला कळावं यासाठी जो कळपाचा लीडर होता, हेड एलिफंट होता, त्याने आवाज काढला, ट्रम्पेटचा आपला आवाज केला. द यंगेस्ट एलिफंट फ्रॉम द हार्ड हॅड नेव्हर स्विम इन सच अ स्ट्रॉंग करंट. अशा प्रकारच्या पुरामध्ये, अशा प्रकारच्या करंटमध्ये जे यंगेस्ट एलिफंट आहे, लहान एलिफंट आहे, तो पोहू शकत नाही. ही वॉज स्केर्ड, त्याला भीती वाटत होती. ही हर्ड द ट्रम्पेट कॉल, त्याने हा हत्तींचा जो आवाज आहे, ट्रम्पेट कॉल आहे, तो ऐकला. इमिडिएटली ही स्टार्टेड टू स्विम टुवर्ड्स द साऊंड, आणि तो ताबडतोब त्या आवाजाच्या दिशेने पोहायला लागला. ही क्रॉस द रिव्हर सेफली, त्याने सेफली नदी ओलांडली. ऑल द एलिफंट्स प्रेज्ड हिम, सर्व हत्तीने त्याचं कौतुक केलं. या प्रकारे ही गोष्ट मित्रांनो आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. आणि हे जे आपण बोल्ड केलेले शब्द आहेत ते आपण ब्लँक प्लेस मध्ये मित्रांनो भरलेले शब्द आहेत. त्या प्रकारे ही गोष्ट आपण कंप्लीट करणार आहोत. बघूया मोरल ऑफ द स्टोरी. लिसन टू द गायडन्स ऑफ एल्डर्स टू ओव्हरकम डिफिकल्टीज सेफली. बघा मित्रांनो, आपण जे आपले एल्डर्स आहेत, मोठे व्यक्ती आहेत, मोठ्यांचा आपण जर गायडन्स ऐकलं, मार्गदर्शन जर आपण ऐकलं, तर अडचणींवर आपण सुरक्षितपणे मात करू शकतो. या प्रकारे या ठिकाणी मोरल ऑफ द स्टोरी आपण लिहिणार आहोत. ओके फ्रेंड्स, तर अशा प्रकारे आपला हा क्वेश्चन नंबर के आपण कंप्लीट करणार आहोत. तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या इयत्ता 6वीच्या टेक्स्टबुक मधील लेसन नंबर 1.2 द क्रो अँड द स्नेक या आपल्या लेसनचे ऑल एक्सरसाइजचे क्वेश्चन मित्रांनो या ठिकाणी कंप्लीट केलेले आहेत. ऑल ऍक्टिव्हिटीज या प्रकारे आपण कंप्लीट केलेली आहेत. आय होप फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू फ्रेंड्स. अभ्यास करत राहा आणि प्रगती करत राहा. तसंच मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब नक्कीच करा. ओके, तर मित्रांनो भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये आपल्या पुढील घटकासोबत. थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड्स.